नमस्कार, मी मंगल पटवर्धन। आज मी कोल्हापूरला चव्हाण सरांच्या घरी, चव्हाण सर डॉक्टर प्रकाश चव्हाण जे शिवाजी विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागामध्ये आम्हाला शिकवायला होते। मी 1982 पासून जेव्हा ॲडमिशन घेतली MSc ला तेव्हापासून आम्हाला शिकवायला होते। नंतर त्यांच्याच हाताखाली मी MPhilचं आणि PhDचंही काम केलं आणि सगळं टप्प्याटप्प्याने केलं। त्याच्यामुळे 2012 मध्ये मी माझा PhDचा थिसिस सबमिट केला आणि त्यानंतरही अजूनही मी त्यांचा गायडन्स घेत असते। तसे अनेक वर्ष ज्यांच्या हाताखाली शिकण्याचा मला लाभ झाला, त्या सरांच्या घरी मी गेले होते आणि अलीकडेच मी एक व्हिडिओ शूटिंग करण्याच्या संदर्भात एक नवीन छोटंसं उपकरण घेतलं आहे। मला इच्छा होती की त्या उपकरणाच्या सहाय्याने पहिले आपल्या सरांचा व्हिडिओ शूट करावा। अर्थात सरांना कोणतीही कल्पना न देता मी अचानक त्यांच्यासमोर माझ्यासाठी काहीतरी बोला असा प्रस्ताव ठेवला आणि विद्यार्थ्यांची इच्छा कधीच अमान्य न करणारे सर त्यांनी लगेच मला हो बोलतो, पण कुठल्या विषयावर बोलू ते सांगा। अर्थात मी तयारीतच गेले होते। मी 22 मार्च हा जागतिक जल दिन, त्या निमित्ताने तुम्ही तुमचे काहीतरी विचार सांगा आणि माझ्या इच्छेचा मान ठेवून सरनी अतिशय उत्स्फूर्तपणे याच विषयावरती आपला विचार मांडला। अर्थात मला एक लक्षात आणून दिलं पाहिजे, अचानक त्यांना हा विषय सांगितला आणि उत्स्फूर्तपणे त्यांनी त्या विषयावरती आपलं मत मांडलं। मी प्रथमतः सरांचे आभारी व्यक्त करते आणि आता सरांकडून काहीतरी मार्गदर्शन त्याने करावं अशी त्यांना विनंती करते। सर, जागतिक जल दिन सगळीकडे साजरा केला जातो। साधारणपणे 31 वर्षापूर्वी युनायटेड नेशन्सनी हा जलदिन सगळीकडे हे करण्याचं ठरवलं, कारण जसे पृथ्वीला किंवा आपल्या सगळ्यांना भेडसावणारे अनेक प्रश्न आहेत, त्यातला पाणी हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे। सगळ्यांचं जीवनच पाण्यानं व्यापलेलं आहे, त्यात एका अर्थाने सजीवांचं, सगळ्या सजीवांचं। आणि पाणी हे असा घटक आहे की त्याच्यापासून आपण कल्पनाही करू शकत नाही आपल्या अस्तित्वाची। त्यामुळं पाण्याचं महत्त्व काय आहे याच्यासाठी दरवर्षी जलसाक्षर करण्यासाठी एका अर्थानं सगळ्या जगाला हा जलदिन साजरा होतो। तसं बघितलं तर आपण दररोज जलदिन साजरा करतो। जेव्हा आपण सकाळी उठतो आणि पाणी भरायला सुरुवात करतो त्या क्षणीच आपल्याला पाण्याचं दिवसातलं महत्त्व कळतं आणि त्या पद्धतीने आपण पाणी भरतो। कधी कधी आधीचं पाणी असतं ते फेकून पण देतो आणि पाणी पुरेसं झालं की मग आपण समाधानानं बाकीच्या कामाला लागतो। तेव्हा जलदिन हा दररोज साजरा होणारा दिन आहे तसा, पण या निमित्तानं एक थीम देतात युनायटेड नेशन्सचे लोक आणि त्या मुद्द्याच्या भोवती त्या वर्षातले सगळे कार्यक्रम आखले जातात। या वर्षीची सेंट्रल थीम ज्याला आपण म्हणतो ते आहे शांततेसाठी पाण्याचा फायदा। पाण्याचा उपयोग शांतता निर्माण करण्यासाठी कसा होईल। तसं बघितलं तर थोडंसं गमतीशीर सूत्र आहे, कारण शांततेचा आणि पाण्याचा काय संबंध असं कोणी विचारेल, पण आपण जर सगळ्या जगाचा विचार केला तसं बघितलं तर फक्त आपल्याला पृथ्वीवरच्या पाण्यापैकी फक्त 3% पाणी त्या अर्थानं वापरता येतं, कारण जवळजवळ 70% पृथ्वीचा भूभाग हा पाण्यानं व्यापलेला असला तरी सुद्धा त्यातलं 97% पाणी जे आहे ते खारं पाणी आहे। त्यामुळे ते आपण प्रत्यक्ष घेऊ शकत नाही। राहिलेलं 3% पाणी असतं, त्यातलं जवळजवळ 1.5% पाणी आहे ते बर्फाच्या स्वरूपात असतं, म्हणजे ते पण आपल्या फारसं उपयोगाचं नाही। आणि उरलेलं जे पाणी आहे 1.5%
त्या पाण्यावर आपण सगळेजण अवलंबून असतो, सगळे सजीव अवलंबून असतात. म्हणजे जीवन हे त्या 1.5% पाण्याशिवाय अशक्य आहे. पण पाण्याचा एवढाच उपयोग नाही आपल्याला की केवळ ते जीवनाला पूरक आहे. आपल्याला असं आढळून येईल की पाण्याचा वापर हा वाहतुकीसाठी केला जातो. विशेषतः समुद्रातली जी वाहतूक आहे ती पाण्यावरूनच होत असते. तसाच पाण्याचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे जगातली सगळी मत्स्य शेती जी आहे ती पाण्यामध्येच केली जाते. म्हणजे समुद्राच्या पाण्यामधले मासे आपण पकडतो, त्यांच्यामध्ये प्रोटीन जे असतं त्याचा आपण वापर करतो, नदीच्या पाण्यातल्या माशांचा वापर करतो. तेव्हा त्या अर्थानं पाणी उपयोगी आहेच. आणि पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की आपल्या शरीरातली प्रत्येक जैव रासायनिक क्रिया ही पाण्याच्या माध्यमातून होते. म्हणजे पाणी हे त्या प्रत्येक क्रियेला आवश्यकच असतं. कारण पाणी हे एक उत्कृष्ट द्रव असं आहे त्याच्यामध्ये सगळं विरघळू शकतं. म्हणजे तेव्हा एका अर्थाने एक मोठा पाणी हे तसा विचार केला तर H2O आहे. म्हणजे 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन मिळून पाणी होतं. आता हे दोन्ही वायू स्फोटक आहेत. तसे हायड्रोजन पण स्फोटक आहे, तसा ऑक्सिजन स्फोटक आहे. पण हे दोघं जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला एक खरं सांगायचं रसायनातला एक चमत्कारच घडतो. कारण ते त्यांची स्फोटक क्षमता गमावून बसतात आणि ते आपल्या सगळ्या जीवनाचं माध्यम बनतात. कारण त्याच्याशिवाय कुठलीही जैव रासायनिक क्रिया अशक्य आहे. त्यामुळं पाण्यासाठी 10 दिशा आम्हा फिरविशी जगदिशा असं म्हणायची पाळी सगळ्यांच्यावर येते. आणि जगातले जवळजवळ 2 अब्जापेक्षा जास्त लोक असे आहेत की ज्यांना सेफ वॉटर किंवा ज्याला आपण सुरक्षित पाणी म्हणतो त्याच्यापासून ते वंचित आहेत. त्यांना पुरेसं पाणी मिळत नाही. कधी कधी पाण्यासाठी त्यांना मैल फिरायला लागतं. कधी कधी आपल्याला असं आढळून की लोकांची बरीचशी मायग्रेशन जी झालीत पाण्याच्या अभावामुळे झालीत. पाणी नसेल तर त्या लोकांना आपलं गाव सोडून दुसरीकडे जायला लागतं, आपला भाग सोडून दुसरीकडे जायला लागतो. आणि असे दुष्काळी परिस्थितीमध्ये असंख्य मायग्रेशन्स आजपर्यंत पृथ्वीच्या इतिहासात झालेले आहेत. त्यामुळे पाण्याशिवाय 2 अब्जापेक्षा जास्त माणसांना जर राहायचं असेल तर जगामध्ये शांतता राहू शकणार नाही. कारण काही जणांचं तर असं प्रेडिक्शन आहे की पाण्यासाठी इथून पुढची महायुद्ध होतील. इवन आपल्या भारतामध्ये सुद्धा कधी कधी 2 राज्यांच्या मध्ये पाणी वाटपावरून वाद निर्माण होतो. याचं कारण असं आहे की पाणी केवळ आपल्याला माणसालाच आवश्यक असं नाही, जनावरांच्यासाठी सुद्धा पाणी आवश्यक आहे. म्हणजे केवळ त्यांच्यासाठी नाही तर मुख्य पाण्याचा वापर शेतीसाठी सुद्धा होतो. कारण आपली पिकं पाण्याशिवाय येऊ शकणार नाहीत. तेव्हा पिकांनाही पाणी मिळणं आवश्यक आहे, माणसालाही पाणी मिळणं आवश्यक आहे, जनावरांना पाणी मिळणं आवश्यक आहे आणि त्याच्याशिवाय वेगवेगळ्या कारखान्यांनाही पाणी लागतं. म्हणजे पाण्याचा असंच बहुविध वापर आहे पाण्याचा. त्यामुळे पाण्याचं नियोजन करणं हे एक फार मोठं आव्हान सगळ्या राष्ट्रांच्या पुढे आहे. जगामध्ये ग्लोबल वॉर्मिंग ज्याला आपण पृथ्वीचं तापमान वाढतंय ती एक समस्या निर्माण झालेली आहे आणि ती आपणच निर्माण केलेली आहे. वायू प्रदूषण करतात, कार्बन डायऑक्साईड म्हणा किंवा बाकीचे, त्यांचं प्रमाण आपणच वाढवलं आहे आपल्या कारखान्यांच्या माध्यमातून. आणि मग ह्या प्रदूषणामुळं फरेट जो लाईट आहे तो ॲब्सॉर्ब होतो आणि मग पृथ्वीचं तापमान वाढू लागतं. जेव्हा पृथ्वीचं तापमान वाढेल त्यावेळेला जगातल्या पाण्यावर सुद्धा परिणाम होणार आहे. कारण ह्या पाण्याचं बाष्पीभवन होणार आहे. ह्या पाण्याची समुद्रातल्या पाण्याची वाफ होईल. बाकी जलाशय जे सगळीकडे आहेत त्यातलं पाणी सुद्धा आटायला लागेल. पाणी आटते म्हणजे काय होतं, नेमकी पाण्याची वाफ होते. जेव्हा जगाचं तापमान वाढेल तेव्हा निश्चितच पाण्याचाही प्रश्न निर्माण होईल. ह्या सगळ्या समस्या एकमेकाशी निगडीत आहेत. म्हणजे एकीकडे आपल्याला लोकसंख्येचं फार मोठं आव्हान आहे. लोकसंख्येचं आव्हान आपल्या भारतासारख्या देशामध्ये, चीनसारख्या देशामध्ये प्रचंडच आहे. त्यानंतर हे ग्लोबल वॉर्मिंगचं आव्हान आहे. अशी अनेक आव्हानं आहेत आणि त्या एकमेकात गुंतलेल्या सगळ्या समस्या आहेत. त्यामुळं आपल्याला शेतीसाठी पाणी द्यायचं म्हटलं तर इकडं लोकांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते. पिण्यासाठी महानगरामध्ये पिण्याच्या पाण्याशिवाय माणसं जगू शकणार नाहीत. मग शेतीच्या पाण्यावर परिणाम होतो. परत शेतीवर परिणाम होतो, पिकाच्या उत्पादनावर परिणाम होतो. आपल्याला लक्षात येईल की अनेक ठिकाणी पाण्याच्या अभावामुळे दुष्काळी परिस्थिती आहे. त्याचं कारण असं आहे की पाण्याचा सोर्स आपला आहे तो आकाशातला आहे.
आणि आपल्याला माहिती आहे की पावसाचं एकंदर पर्जन्यमानाची इतकी विचित्र परिस्थिती झालेली आहे की ऋतुचक्र बदलत चाललंय आणि हवामानात प्रचंड बदल होत आहे. त्याच्यामुळं पाण्याचं निश्चित जे आपल्याकडं जलचक्र होतं त्याला सुद्धा कुठंतरी त्याच्यामध्ये सुद्धा अनियमितता आलेली आहे. आणि अनेक ठिकाणी आपल्याला असं आढळून की जे भाग एकेकाळी अत्यंत दुष्काळी होते तिथं प्रचंड पाऊस पडतो आणि जिथं भरपूर पाणी असायचं, भरपूर पाऊस पडायचा, तिथं कधी कधी दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. तेव्हा पाण्याचा असा एक अनियमितता पाण्याच्या सप्लायमध्ये म्हणजे आपल्याला आकाशातून जे पाणी मिळतं त्याच्यात निर्माण झालेलं आहे. त्याच्यानंतर पाण्याचं जे अवेलेबिलिटी होते म्हणजे पाणी कुठून येतं शेवटी तर समुद्रातल्या पाण्याची वाफ होते. आणि दुसरा एक महत्त्वाचा रोल असतो तो झाडांचा असतो, कारण पाऊस पडायचा तिथं कधी कधी दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. तेव्हा पाण्याचा असा एक अनियमितता पाण्याच्या सप्लायमध्ये म्हणजे आपल्याला आकाशातून जे पाणी मिळतं त्याच्यात निर्माण झालेलं आहे. त्याच्यानंतर पाणी कुठून येतं शेवटी तर समुद्रातल्या पाण्याची वाफ होते. आणि दुसरा एक महत्त्वाचा रोल असतो तो झाडांचा असतो, कारण जसे माणसं वेगवेगळ्या ठिकाणी पंप मारून विहिरी काढून भूजल मिळवण्याचा प्रयत्न करतात तसं झाडं सुद्धा त्यांच्या मुळाच्या माध्यमातून पाणी वर खेचतात. मोठे मोठे जे वृक्ष आहेत त्यांची मुळं प्रचंड आतपर्यंत जातात आणि जिथं माणूस पोचू शकत नाही अशा ठिकाणी सुद्धा ते पोचतात आणि तिथून ते पाणी वर काढून ते पाणी प्रदूषित असतं. कारण या भूगर्भामध्ये जे धातू आहेत, उदाहरणार्थ आर्सेनिक सारखा धातू आहे, फ्लोराईड्स आहेत, ती जमिनीतल्या रासायनिक प्रक्रियेमुळे त्या पाण्यामध्ये मिसळली जातात. त्याच्याशिवाय आपणही प्रचंड प्रमाणात अनेक घटक पाण्यामध्ये घालत असतो. म्हणजे पाणी हे पाणी राहतच नाही, म्हणजे नुसतं H2O राहत नाही, तर पाणी हे अनेक गोष्टींचं मिश्रण बनतं. त्यात आपण कपडे धुतो, त्यातला साबण येतो किंवा आपल्या बाकीच्या ॲक्टिव्हिटीज असतात, ह्युमन वेस्ट असतं, ॲनिमल वेस्ट असतं, ते पोचतं. त्याच्यामध्ये बाकी कारखान्यांची मळीसारख्या गोष्टी पोचतात. काही केमिकल कारखान्यातली बाय प्रॉडक्ट्स जे असतात, औषधांच्या कारखान्यातले म्हणा किंवा बाकीचे केमिकल्स, ते सुद्धा पाण्यामध्ये मिसळले जातात. आणि हळूहळू पाणी जे आपल्याला H2O असं पाहिजे असतं ते पाणी तसं राहत नाही. आपण जे घेतो ते पाणी अतिशय प्रदूषित असतं. परत त्या प्रदूषित पाण्यामध्ये अनेक वनस्पती येतात, त्या वनस्पती डिकंपोज होतात, तेव्हा वाटे सुद्धा पाणी प्रदूषित व्हायला मदत होते. तेव्हा असं एक प्रदूषित पाणी स्वच्छ करण्यावर जगभरच्या प्रचंड खर्च होतो. म्हणजे पाण्याचं फिल्ट्रेशन करणं, पाण्याचं शुद्धीकरण करणं हे समोरचं एक मोठं आव्हान आहे. दुसरं आव्हान असं आहे की आपल्याला माहिती आहे की समुद्राचं पाणी जवळ 97% आणि खारं पाणी हे आपल्याला उपयोगाचं नाही. आणि अनेक देशांच्या भोवती फक्त समुद्रच आहे, त्यांना गोड्या पाण्याचं, चांगल्या पाण्याचं अभावच आहे त्यांच्याकडं. अशा वेळेला समुद्रातलं पाणी त्याचं वाफेत रूपांतर करून त्या पाण्यापासून गोड पाणी तयार करणं हा आणखी एक मोठा भान त्या देशांच्या पुढे आहे आणि त्यांचा बराचसा खर्च पाण्याच्या शुद्धीकरणावर खर्च होतो. तेव्हा पाण्याचं नियोजन करणं, पाण्याचा योग्य वापर करणं हे सगळ्यांच्या पुढचं मोठं आव्हान आहे. वनस्पती त्या एका अर्थानं पाण्याचं शुद्धीकरण करतात, कारण ते पाणी घेतात आणि ते प्रदूषित पाणी घेतात आणि वर सोडतात, तेव्हा ते बाष्पीभवनाच्या माध्यमातून वरती जातं आणि ते बाष्प असतं ते प्युअर वॉटर असतं. असं प्युअर वॉटर समुद्राच्या पाण्यापासून पण मिळतं वाफेच्या स्वरूपात. पण शेवटी वनस्पती पाणी घेतात म्हणजे पाण्याचा जमिनीतला जो साठा आहे तो कमी करतात एका अर्थानं. तेव्हा ज्या वनस्पती यावर नियंत्रण करू शकत नाही त्या कधी कधी फार प्रमाणात लावल्या तर जमीन उजाड पण करून सोडतात. आपल्यासमोर एक निलगिरीच्या वृक्षांचं उदाहरण आहे. वनस्पती लावताना सुद्धा आपल्याला नियोजन करावं लागेल की कुठल्या वनस्पती ह्या कमी प्रमाणात पाण्याचा वापर करू शकतात आणि चांगल्या वाढू शकतात. तसंच पिकांचं सुद्धा आहे. आपल्या लक्षात येईल की काही पिकांना प्रचंड प्रमाणात पाणी लागतं आणि ती पिकं 1.5 वर्ष सुद्धा शेतामध्ये असतात, त्यांना बऱ्याच वेळा पाण्याचा पुरवठा करावा लागतो. उदाहरणार्थ ऊसाचं आपल्यासमोर उदाहरण आहे की ऊसाला कुठल्याही शेतामध्ये पाणी मिळालं की पहिल्यांदा शेतकरी ऊस लावायला जातो आणि ऊसाच्या माध्यमातून प्रचंड पाण्याची नासाडी होते, कारण ऊसाला अतिरिक्त प्रमाणात पाणी दिलं जातं. तेव्हा अशा ठिकाणी आपल्याला जर दुसरी पिकं लावता आली आणि त्या पिकांना जर चांगला भाव मिळाला, जेणेकरून शेतकऱ्याला ऊस लावला नाही तरी फारसा तोटा होणार नाही, असा भाव मिळाला तर कदाचित
ती पिकं 2-3 महिन्यासाठी येतील, त्यांचं ड्युरेशन कमी असेल आणि त्यांना पाणी पण कमी लागेल. म्हणजे ज्यांना पाणी कमी लागतं अशी पिकं लावली तर पाण्याचा त्या प्रमाणात आपला जो वापर आहे तो कमी होईल. आणि दुसरा एक म्हणजे ड्रीप इरिगेशन सारखी काही टेक्निक्स आहेत. म्हणजे उसाला किंवा बाकीच्या पिकांना सुद्धा आपण थेंबांच्या स्वरूपात किंवा फवाऱ्याच्या स्वरूपात जर पाणी दिलं तर त्या प्रमाणात त्या पिकांना फायदा होईल आणि त्या माध्यमातून सुद्धा त्या मार्गाने सुद्धा थोडंफार पाण्याची बचत होईल. तेव्हा पाण्याची बचत करणं आणि पाण्याचा योग्य पुरवठा करणं जिथं पाणी नाही अशा ठिकाणी हा एक मोठा प्रोजेक्ट सर्व जगभर त्याचा हे केला जातो. अगदी फार पूर्वीपासून आपल्या पूर्वजांनी सुद्धा नद्यांचे प्रवाह त्या पद्धतीने अडवले. कारण नदीचं सगळं पाणी पावसानं पडणारं पाणी नदीत येतं आणि नदीचं पाणी समुद्राला मिळतं. हे पाणी जास्तीत जास्त जमिनीत जिरवलं जाईल, पाणी अडवलं जाईल आणि पाणी जिरवलं जाईल. कसं जिरवलं जाईल याच्यासाठी अनेक योजना आखल्या जातात. जिथं पाणी नाही तिथंपर्यंत पाणी पोचवण्याची व्यवस्था होते. आणि या माध्यमातून सुद्धा लोक पाण्याचा वापर म्हणजे गैरवापर टाळण्यासाठी प्रयत्न करतात. आपल्याला असं आढळून येईल की आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा आपल्याला जलसाक्षर होणं फार महत्त्वाचं आहे. कारण आपण सुद्धा आपल्याला अनावश्यक खर्च करत असतो, ज्याची गरज नाही अशा वेळा असाही खर्च करतो. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर आजकाल प्रत्येकाला असं वाटतं की मी पाण्याचं बिल भरलं म्हणजे मला वाटेल तेवढं पाणी वापरण्याचा अधिकार आहे. पण जर त्याला हे समजलं की त्यानं पाण्याचं थोडंफार नियोजन केलं तर एकातून अनेकांनी जर ह्या पद्धतीने राहिले तर बऱ्यापैकी पाण्याचा साठा शिल्लक राहील आणि त्याचा वापर होईल. कारण एकच उदाहरण द्यायचं झालं तर समजा शॉवर आपण वापरला तर 8 मिनिटात 80 लिटर पाणी खर्च होतं. एखाद्यानं ठरवलं की नाही मी बिल भरतो, मी भरपूर बिल भरलं तेव्हा मी घरात माझ्या बाथ टब ठेवणार, तर बाथ टबसाठी 180 लिटर पाणी लागतं. आणि तेच जर त्यानं गाडीवर पाणी घेऊन आंघोळ करायचं ठरवलं तर फक्त 18 लिटरमध्ये त्याची आंघोळ होते. तेव्हा आता ह्यातलं कुठलं वापरायचं? सगळ्यांनी जर समजा शॉवर वापरायचं ठरवलं तर पाणी राहील का? म्हणजे असा एक सगळ्यांचा विचार करून जर आपण सगळेजण वागलो तर आपल्याला निश्चितच पाण्याची बचत करता येईल. दुसरं एक असं आहे की ह्या पाईपलाईन्स ज्या आहेत या वाहिकामधून आपल्यापर्यंत पाणी येतं त्यांची व्यवस्था व्यवस्थित ठेवली जात नाही. अनेक वेळा त्या पाईप्स फुटतात, पाणी लिकेज होतं आणि असं लिकेज होणारं पाणी प्रचंड प्रमाणात विनाकारण वाहून जातं आणि रस्त्यावर पसरतं, इकडं तिकडं पसरतं आणि काही वेळातच त्याची वाफ होऊन जाते, ते जमिनीत मुरत पण नाही. अशा अनेक ठिकाणी आपल्याला जाणवेल की पाणी विनाकारण वाया जातं. हे वाया जाणारं पाणी जागृत नागरिकांनी आणि त्या व्यवस्थेनं त्याच्यावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. कारण बऱ्याच ठिकाणी असे शहरामध्ये मोठ्या शहरामध्ये तर लिकेज आहेतच, त्यांची सिस्टीममध्ये लिकेज आहे. काही ठिकाणी तर नळ आहेत पण त्या नळांना तोट्या नाहीत, कारण तोट्या बसवल्या तर पाणी कमी येतं असा अनुभव असल्यामुळं बऱ्याच गावामध्ये तोट्या नसलेली नुसती नळ आहेत. अशा ठिकाणी पाणी भरून झालं तरी पाणी वाहत असतं आणि ते पाणी कोणालाही उपयोग येत नाही. आणि नंतर मग अशी परिस्थिती काही दिवसांनी त्या नळांना पाणी यायचं बंदच होतं, कारण पाण्याचा पुरवठा संपून जातो, पाण्याचा साठा संपून जातो. तेव्हा पाणी कसं वापरायचं, पाणी वापरताना सगळ्या समाजाचा विचार करायचा, सगळ्यांचा विचार करायचा. या पद्धतीनं जर पाण्याचं नियोजन केलं सगळ्यांनी मिळून, हे एकट्या दुकट्याचं काम नाही. पण एकटा दुकटा माणूस काही वेळा काय करू शकतो. मुंबईमध्ये एका माणसाने असं केलं की त्यानं एक प्लंबर बरोबर घेतला आणि प्रत्येक घरामध्ये जायचं आणि तिथला नळ लिकेज आहे का, तिथं थेंब पाणी वगैरे गळतं का हे बघायचं त्यानं जाऊन, आणि त्या प्लंबरनं तो कॉक दुरुस्त करायचा. असं करून त्यानं बरंच पाणी वाचवलं. म्हणजे डेड ड्रॉप असं त्याने त्या चळवळीचं नावच ठेवलं आणि अनेक लोक त्यात सहभागी झाले. कारण प्रत्येक ठिकाणी घरामध्ये कुठंतरी पाणी लीक होत असतं आणि एखादा थेंब दररोज गळत असतो आणि आपल्या लक्षात पण येत नाही. पण जर तो महिनाभर किंवा वर्षाचा आपण निषेध केला ते पाणी फुकटच जातं. तेव्हा असं फुकट जाणारं पाणी वाचवणं, जास्तीत जास्त पाण्याचे आपण स्रोत निर्माण करणं, पाण्याचं वेस्टेज टाळणं आणि नद्यांना स्वच्छ ठेवणं, प्रदूषण टाळणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण प्रदूषणामुळे पाण्याची क्वालिटी जाते, लोकांना सुरक्षित पाणी मिळत नाही. अनेक जे रोग आहेत ते अशा पाण्यामुळे होतात. म्हणजे यामध्ये लागली जंतूंची वाढ होते आणि अनेक रोगांना ते निमंत्रण ठरतं. तेव्हा पाणी स्वच्छ पाणी, सुरक्षित पाणी जर सर्वांना पुरवलं
आणि जे 2 अब्जाहून जास्त लोक पाण्यापासून वंचित आहेत अशा लोकांना पण पुरेसा पुरवठा आपण त्या सुरक्षित पाण्याचा दिला तर मला वाटते त्यातून निश्चितच त्या पाण्याचा फायदा होऊन लोकांना एकदा पाणी पुरेसं मिळालं की त्यांच्या सगळ्या जीवनाचा असा भाग बऱ्याच लोकांचा पाणी भरण्यानं व्यापलेला असतो. काही खेड्यामध्ये तरी स्त्रियांना 4-4, 5-5 मैल जाऊन पाणी आणायला लागतं. तो जर कमी झाला, ते कष्ट कमी झाले आणि एकमेकात थोडंसं बाकीची हार्मनी झाली तर आपण ज्याला म्हणतो पीस म्हणजे काय, शेवटी युद्ध नको म्हणजे शांतता असं नाही, पण एरवी सुद्धा सगळ्यांनी एकमेकाबरोबर बंधुभावानं राहणं आणि एकमेकाच्या दुःखात सहभागी होणं ह्याला खऱ्या अर्थानं ही पीस असते. आणि छोट्या छोट्या गावांची, छोट्या छोट्या शहरांची, जिल्ह्यांची किंवा राज्यांची आणि कधीकधी देशांची भांडणं केवळ पाण्याच्या जर नियोजनामुळे होतात तर सर्वांनी मिळून हे प्रश्न सोडवले पाहिजेत आणि आपण सगळ्यांनीच जलसाक्षर होणं फार आवश्यक आहे. धन्यवाद सर. आपण जलदिनानिमित्त खूप छान पद्धतीने आपलं मनोगत व्यक्त केलं, उत्स्फूर्तपणे, आणि अनेक गोष्टींचा अंतर्भाव ह्या आपल्या मनोगतामध्ये होता. पाण्याची आवश्यकता, पाण्याची उपलब्धता, प्रदूषित पाणी, पाण्याची सर्व सजीव सृष्टीला असलेली गरज आणि त्याचप्रमाणे आपण पाण्याचा वापर करत असताना कसा आणि किती प्रमाणात केला पाहिजे या सर्वच गोष्टींचा उहापोह जर आपण आपल्या मनोगतात केला आहे. सरांचं लेक्चर आपण अनेक वेळेला ऐकलेलं आहे, पण ते वनस्पतीशास्त्राशी जास्त संबंधित असायचं. आत्ताचा हा एकदम साधा, सोपा आणि तरीही महत्त्वाचा विषय सरनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलेला आहे. त्यामुळे सरांच्या सर्व विद्यार्थ्यांना, सर्वसाधारणपणे सर्वांनाच उपयुक्त असलेला असा विषय अतिशय सोप्या पद्धतीने सर आपण मांडलात, त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. आणखी एक सांगायची गोष्ट म्हणजे 22 तारखेला जागतिक जलदिन आणि 24 तारखेला होळी, त्यामुळे सरांच्या आजूबाजूला मुलांची होळीची तयारी चालू होती. त्यामुळे अधूनमधून आपल्याला वाजंत्री पार्श्वसंगीत म्हणून लाभलेलं आहे. कधीतरी त्याचा त्रासही वाटतोय, पण त्याबद्दल क्षमस्व. तसेच आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर त्याला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या कमेंट्स द्यायला पण विसरू नका, की जेणेकरून पुढचा व्हिडिओ करताना मला त्या कमेंट्स लक्षात घेता येतील. तसंच माझं हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला पण विसरू नका. धन्यवाद.